सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार. ज्ञानसेवा रक्षणार्थ स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्या मंदिरच्या वतीने कुमारी ऋतुजा रवींद्र फरडे. कुणी पाणी देता का रे पाणी, कुणी पाणी देता का रे पाणी, तहानलेल्या जीवाला पाणी देता का रे कुणी. एक एक माणूस एक एक प्राणी देवाच्या दये वाचून आणि पाण्याच्या थेंबावाचून किंकाळत आहे. मित्रांनो, ही विनंती आहे तहानलेल्या जीवाची, पाण्याच्या थेंबासाठी असलेल्या मानव प्राण्याची. आज आणि आत्तापासून पाण्याची बचत केली नाही तर वसुंधराची अवस्था दयनीय व दैवतीत झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्या जीवनात पाण्याला विशेष महत्त्व आहे. पाण्याचे महत्त्व अवर्णनीय आनंद साधारण आहे. पाण्यापासून जीवन जगणे आवश्यक आहे, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकाले तो मर जाएगी. वॉटर इज लाईफ, नो लाईफ विदाउट वॉटर. दैवीचे दुःख भरता दोष ना कोणाचा. मित्रांनो, या वसुंधरेत 71% पाणी आहे. त्यापैकी 3% पाणी पिण्यायोग्य, 3% मेंदूला आणि मानवाला विचार करायला लावणारी आकडेवारी. पाणी बचतीबाबत शासनाने वेळेस पावले उचलायला हवीत व आपणही त्याला सहकार्य करायला हवे. पाण्याचे नियोजन हे वेळेची व काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने एक गाव एक धरण, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे धोरण राबवायला हवे. मात्र धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या कशाला, अशी अवस्था जनतेची होऊ नये. माझ्या शापूर तालुक्याचं धरणाचं पाणी जातं मुंबईला, मुंबईला शुद्ध पाण्याचा पुरवठा, शॉवरचं पाणी अंघोलीला, कुत्र्यानं मनसोक्त डुबायला. आज जर माझ्या तालुक्याची अवस्था पाहिली तर पाण्यासाठी मरणासन्न अवस्था माझ्या जनतेची पाहायला मिळते. माझ्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर केविलवाणी स्थिती पाहायला मिळते. त्यासाठी स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन हे सूत्र अंगीकारले पाहिजे. स्वतःपासून पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. आवश्यक तेवढेच पाणी वापरले पाहिजे. पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घेतले पाहिजे. सांडपाणी झाडांना दिले पाहिजे. रेन हार्वेस्टिंगचा वापर केला पाहिजे. जमिनीच्या पोटात पाणी कसे पुरेल याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. मित्रांनो, बोरवेलच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे क्षारयुक्त पाणी पिल्याने माणसाचे आरोग्य बिघडते. हे आपल्याच ज्ञात आहे. त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण राबवायला हवे. मित्रांनो, आजच्या युगात स्पर्धेचे युग आहे, कारखानदारीचे युग आहे, टेक्नॉलॉजीचा युग आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरणामुळे नोकऱ्याच्या समस्या उद्भवतात. त्यावर उपाय म्हणून कारखानदारी वाढलेली आहे. कारखान्यांना पाण्याची गरज असते, पण त्यातील दूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. हे फार घातक आहे. त्याचा मानवाच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, परंतु पाण्याचं जीवनही त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. मित्रांनो, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. शेतं शिवार फुलवण्यासाठी पिकवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबक सिंचन योजनेचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून पाण्याची बचतही होईल व शेतीही सुजलाम सुफलाम होईल. गाव तेथे धरण, गाव तेथे तले, गाव तेथे शेततळे, सांडपाण्याचा पुनर्वापर या सगळ्या योजना राबवायला हव्या, जेणेकरून पाण्याची बचतही होईल. कमी पाण्यावर उत्पन्न देणारी पिके पिकवली पाहिजे. जागतिक जल दिन साजरा केला पाहिजे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेद्वारे समाज प्रबोधन करून जलसाक्षरतेचे महत्त्व खेड्यापाड्यातून जनतेपासून शहरापर्यंत जाणीवजागृती करणे महत्त्वाचे. मित्रांनो, आज आपण पाहतो की राजस्थान तसेच गुजरात या राज्यांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आदर्शवत उदाहरणे म्हणून आहेत. राजस्थानमध्ये पावसाचं पाणी घराच्या अथवा इमारतीच्या पायाच्या बाजूस साठवले जाते. ते पाणी वर्षभर वापरले जाते. आज आपण पाहतो की वाढत्या शहरीकरणामुळे शहरांना पाण्याच्या समस्या भेडसावतात. त्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याची बचत केलीच पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. स्वतःपासून पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. शॉवरचा वापर बंद करून आवश्यक तेवढेच अंघोळीला पाणी वापरले पाहिजे. खारे पाणी शुद्ध करता येईल यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे. शहरांमधील काही ठिकाणांमध्ये पावसाचं पाणी कसे पुरेल याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. वॉटर बँक, वॉटर बजेटचा वापर करणे महत्त्वाचे. एकंदरीत पाण्याविषयी जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे. नका घालू पाणी वाया, नका घालू पाणी वाया, नष्ट होईल आपली काय, नष्ट होईल आपली काय. मित्रांनो, निसर्गाने दिलेले अनुभव आपण जपले पाहिजे, टिकवले पाहिजे, तरच आपण वाचू आपली वसुंधराही वाचेल. व्यासपीठाची रजा घेताना एवढंच म्हणावेसे वाटते, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन. पाणी वाचवा हो, पाण्याची बचत करा, वसुंधरेला सुजलाम सुफलाम करा.